समृद्धी महामार्गावर प्रवास करताना 3 लेन आहेत. त्यातली उजव्या बाजूची जी लेन आहे ती ओव्हरटेकिंग लेन आहे. 2 नंबरची लेन ही कारची लेन आहे आणि 3 नंबरची लेन ही ट्रक आणि बसेससाठी आहे. तर उजव्या बाजूची जी लेन आहे त्यामधनं ओव्हरटेकिंग करून परतनं 2 नंबरच्या लेनमध्ये गाडी आणायची आहे. ओव्हरटेकिंग लेनमध्ये जास्त वेळ थांबायचं नाही. ट्रक व बसची स्पीड लिमिट 80 असल्याने त्यांना ओव्हरटेकिंग अलाउड नाही आहे. कारची वेगमर्यादा 120 आहे, त्यामुळे ओव्हरटेकिंग लेनमधनं ट्रकला अलाउड नाही आहे. लोकांचा गैरसमज आहे की मला जर हळू चालायचं असेल तर मी ट्रक लेननी चालायचं का, कुठल्या लेननी चालायचं हे माहीत नाही. तर हे लक्षात ठेवा की तुम्ही 120चं स्पीड लिमिट दिलेलं आहे म्हणजे तुम्ही 120च्या स्पीडने चाला असं नाही आहे. तुम्ही कमी स्पीडने चालत असाल तरीही पण कार लेननीच चाला, मधल्या लेनने चाला. स्पीडने जायचं आहे तो ओव्हरटेक करून उजव्या लेनने जाईल आणि ओव्हरटेक केल्यानंतर परत कार लेनमध्ये येईल. उजवी लेन ही कंटिन्यू रिकामी राहिली पाहिजे, ती फक्त ओव्हरटेकिंगसाठी वापरायची आहे किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या ज्या ॲम्ब्युलन्सेस वगैरे ते वापरतील. आपण जर आपले वाहन जी लेन आपणास ठरवून दिलेली आहे त्या लेनमध्ये चालवले तर आपल्याला अपघात टाळता येईल. आपल्या हक्काच्या पत्रकार टाइम्स चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.